मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे. खडसे साहेबांना म्हणा, मी बाल स्वयंसेवक होतो. मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो. नंतर शहराचा झालो, नंतर तालुक्याचा झालो, नंतर जिल्ह्याचा झालो, नंतर राज्याचा झालो. हे 90 साली आलेत. मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो. त्यांना माहीत असेल, त्यांना माहीत असेल. नाही, मी असं म्हणणार नाही, त्यांना मी नेताच म्हणेल. मी त्याच्याबद्दल कुठे डिनाय करत नाही. कोण काय माहित, त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला? ते कार्यक्रमाला येणार होते, मला जिल्हाधिकारी म्हणाले होते. पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत, शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात, शरद पवार साहेब संघाला विरोध करतात, हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे. आणीबाणीला त्या ठिकाणी ते समर्थन देत आहेत. सांगा तुम्ही, संघाला विरोध करतायत, तर तुमची भूमिका काय, तुमच्या नेत्याची तुमची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी सांगितलं पाहिजे ना. ते परवाही कार्यक्रमाला होते, तो RSSचा कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं मी RSSच्या कार्यक्रमाला आलो. आज याला ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात, कडाडून विरोध करतात, तीव्र विरोध करतात. मग यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केलेली नाही. भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत, तर ते संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. परंतु मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं, त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही. संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल, कुठेही राहा, पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे. गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता, त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे. मी 1900ला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. 1983ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो. 1983च्या 82च्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये. जे राष्ट्रीय संघाचे 35,000 स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. 3 दिवसाचं ते शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये 3ही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाशी माझा 83-82चा संबंध आहे. मी काही 90ला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ताग आहे. ते कुणीही संघाचे सांगू शकतील की 1983ला मी तळजाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन 1983ला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल स्वयंसेवक असतील.